घटनेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज। दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या 3 संशयित इसमांना अग्निशस्त्रानिशी चामोर्शी पोलिसांनी घेतलं ताब्यात। नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। सविस्तर वृत्त असं की दिनांक 30/5/2024 रोजी रात्री 10:10 ते 10:15 दरम्यान चामोर्शी शहरातील हत्ती गेटच्या बाजूला असलेल्या डिझनीलँड इंग्लिश मीडियम स्कूलजवळ काही संशयित इसम फिरताना दिसून आल्यानं 3 इसमांना गावातील नागरिकांनी पकडून ठेवलं असून त्यांचे काही साथीदार चारचाकी वाहन घेऊन पळून गेले आहे, अशी माहिती पोलीस स्टेशन चामोर्शी प्रभारी अधिकारी विश्वास पुल्लरवार यांना फोनद्वारे मिळाली। त्यावरून प्रभारी अधिकारी पुल्लरवार यांचे सह अधिकारी व अंमलदार हे खासगी वाहनानं डिझनीलँड इंग्लिश मीडियम स्कूलजवळ पोहोचताच त्यांना सदर ठिकाणी काही इसमांची गर्दी दिसून आली। सदर गर्दी ठिकाणी जाऊन पाहिलं असता गावातील नागरिकांनी 3 संशयित इसमांना पकडून ठेवलं असल्याचं दिसून आल्यानं त्या संशयित इसमांचं नाव विचारलं असता त्यांनी आपलं नाव सरताज खान इजहार खान वय 35 वर्ष राहणार रामाळा तलाव बगल खिडकी चंद्रपूर तहसील व जिल्हा चंद्रपूर, अमन अक्रम खान वय 22 वर्ष राम टेकडेवाडी ताडबन वार्ड नंबर 2 शाही चौक चंद्रपूर तहसील व जिल्हा चंद्रपूर, गुलाम अहमद रजब अली वय 32 वर्ष धंदा मजुरी राहणार वार्ड नंबर 2 राजूर इजारा पोलीस स्टेशन राजूर कॉलनी वणी तहसील वणी जिल्हा यवतमाळ असं सांगितलं। त्यानंतर पकडून ठेवलेल्या संशयित इसमांची पोलिसांनी पंचासमक्ष अंगझडती घेतली असता सरताज खान इजहार खान याच्याकडे 4.3 सेमी बॅरेलची लांबी लाकडी पिस्टल ग्रिप असलेले एक देशी कट्टा अग्निशस्त्र अंदाजे किंमत 5,000 व त्याच्यासोबत एक जिवंत 8 mm काडतूस अंदाजे किंमत 300 रुपये मिळून आले। सदर अग्निशस्त्राच्या परवानाबाबत त्याच्याकडे तपासणी केली असता त्याच्याकडे सदर शस्त्राबाबत कोणताही परवाना मिळून आला नाही। तसेच अमन अक्रम खान याच्याकडे एक निमुळते टोक असलेले धारदार शस्त्र चाकू अंदाजे किंमत 500 रुपये व त्याचसोबतच रेडमी कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत 10,000 रुपये असलेला मिळून आला। यासोबतच गुलाम अहमद रजब अली याच्याकडे लाल रंगाचे मिरची पावडरची पुडी अंदाजे किंमत 15 रुपये मिळून आली। सदर संशयित इसमांची सखोल विचारपूस करून चौकशी केली असता ते गावातील ज्वेलरी दुकानदार हे दुकान बंद करून आपल्यासोबत पैशांची बॅग घेऊन जात असतात हे यापूर्वी येऊन पाहून गेले होते। त्यासाठी आज ते चंद्रपूरवरून 5 लोक कारणे आले होते। त्यातील 3 इसम हे ज्वेलरी दुकानदार यांच्यावर रेकी करत गावात फिरत होते व अन्य 2 साथीदार कारमध्ये बसून होते। तिघही संशयित इसम गावात फिरत असताना गावातील लोकांना त्यांच्यावर संशय आल्यानं त्यांना लोकांची पकडून ठेवलेले असे चौकशी अंती निष्पन्न झाले। त्यावरून त्यांच्याकडून मिळवून आलेले एक देशी कट्टा गावठी बंदूक व जिवंत काडतूस तसेच धारदार शस्त्र चाकू असा एकूण 15,815 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्यानंतर एक संशयित इसम सरताज खान इजहार खान अमन अक्रम खान गुलाम अहमद रजब अली तसेच कारसह पळून गेलेले 2 इसम हे बंदूक व चाकू दाखवून ज्वेलरी दुकानदार यांचेवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आले असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कलम 399 भादवी कलमसह 3/25 4/25 तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली यांचे मनाई आदेश कलम 37(1)(3) चे उल्लंघन केल्यानं कलम 135 महिला पोलीस कॉन्स्टेबल अन्वये मकोपा अन्वये पोलीस स्टेशन चामोर्शी येथे गुन्हा दाखल करून 3 आरोपींना अटक करण्यात आली व अन्य 2 फरार आरोपींचा शोध घेणं सुरू आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक प्रशासन कुमार चिंता तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सूरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चामोर्शी येथील प्रभारी अधिकारी विश्वास पुल्लरवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी लोसरवार, पोलीस उपनिरीक्षक दुर्योधन राठोड, महिला पोलीस उपनिरीक्षक राधा शिंदे, पोलीस हवालदार राजेश गणवीर, पोलीस हवालदार व्यंकटेश यल्लल्ला यांनी पार पाडली। या घटनेतून शहरातील नागरिकांनी सतर्कता बाळगत 3 संशयित इसमांना पकडून पोलीस प्रशासनाला सहकार्य केले, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। अशाच प्रकारे सहकार्य नागरिकांनी करावे असं आवाहन माननीय पोलीस अधीक्षकांनी सर्व जनतेला केलेलं आहे।